काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देत आहेत, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावर. खरं म्हणजे आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं. ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झालीत, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाही आहे, त्यातल्या प्रत्येक आर्टिकलमध्ये या देशाच्या लोकशाहीची तत्व आहेत. ती तत्व नाकारणारे पुस्तक घेऊन फिरले तरी ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आज या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत. काय अराजक चेहरा म्हणजे काय? येतो मी त्याच्या आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही. त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचे जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी थोडा विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देत आहेत, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावर.